श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 59. आता चौथा गुण बघतो आहोत आपण. क्षांतिही. क्षांतिही म्हणजे क्षमा करणं. आपल्यामध्ये सामर्थ्य असताना सुद्धा अपराध करणाऱ्याला कोणतीही शिक्षा न देणं किंवा दुसऱ्यांकडून सुद्धा त्याचा बदला न घेणं, याला क्षांतिही म्हणतात. गोंदवलेकर महाराजांवर त्यांच्या चुलत बंधूंनीच प्रहार केला होता. जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांना हे कळलं. महाराज पटकन त्यातनं वाचले. ही गोष्ट जरी वेगळी तरी महाराजांनी त्यांना सोडून दिलं, बदला घेतला नाही. त्याला ब्रह्महत्येचं पातक लागलं असतं अशी त्याला समजही दिली. त्यांचा अधिकार मोठा म्हणून ते असे वागू शकले असा विचार करता कामा नये. तो गुण आपल्यामध्ये कसा येईल त्याचा प्रयत्न करणं हे भगवंतांना इथे अपेक्षित आहे. 5वा गुण आहे आर्जवम. आर्जवम म्हणजे रुजुता, सरळता. आपलं जीवन आपण उगीचच कॉम्प्लेक्स करून टाकलंय. अगदी ब्रँडेड कपडेच हवेत, असंच अन्न हवं, असंच घर हवं, असंच आणि तसंच, या जाळ्यामध्ये आपलं जीवन आपण क्लिष्ट करून टाकलंय. म्हटलंच आहे ना, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. सरळ रेष काढणं वाटतं तेवढं सोपं नाही. सरळ राहणं कठीण आहे. साधेपणा अंगी असणं, निष्कपटता असणं, दिखाऊपणा नसणं इत्यादी गोष्टी प्रयत्नपूर्वक आचराव्यात. जेवढ्या म्हणून थोर व्यक्ती असतात तेवढ्या त्या रुजू असतात. आपल्याला इथे सुधामूर्तींचं उदाहरण चटकन डोळ्यापुढे येतं बघा. उच्च विद्या विभूषित, अत्यंत श्रीमंत, पण तेवढीच रुजुतेची मूर्ती म्हणजे सुधामूर्ती. 6वा गुण आहे आचार्योपासनम. गुरु आणि शास्त्रांप्रती अत्यंत आदर, अत्यंत श्रद्धाभाव असावा. त्यासाठी आचार्यांची, गुरूंची सेवा करावी. स्वतःचा मान मरातब बाजूला ठेवून द्यावा. अगदी नम्र होऊन त्यांच्या चरणांजवळ बसून ज्ञान घ्यावं. 7वा गुण आहे शौचम. शौचम म्हणजे शुचिता, शुद्धी. मग शरीराची शुचिता, शुद्धी तर हवीच हवी. स्वच्छ शरीर हवं, स्वच्छ कपडे हवे, पण त्याचबरोबर शुद्ध वाचा सुद्धा हवी. असभ्य, अशुद्ध उच्चार नकोत. अशुद्ध बाहेरचं अन्न नको. खाण्यातही शुद्धता हवी. मन शुद्ध हवं, कपट नको. द्रव्याची सुद्धा शुद्धी हवी. मेहनतीशिवाय जो पैसा कमवलेला असतो त्यानी बुद्धी फिरते आणि तो अध्यात्माला उपयुक्त नाही. म्हणून सर्वत्र शुचिता हवी. 8वा गुण आहे स्थैर्यम. स्थैर्य म्हणजे स्थिरता. जो निश्चय केला त्याच्यापासून विचलित होता कामा नये. हाती घेतलेलं काम अर्धवट टाकू नये. कोळी बघा किंवा मुंगी बघा, परत परत जाळं विणतो, एवढे प्रयत्न करतो. स्थैर्य याला म्हणायचं. आणि मुंगी एक कण प्रयत्नांती वाहून नेते. कितीतरी वेळा तो कण तिच्यातनं सुटतो, तो ती पुन्हा उचलते आणि धीराने पुढे नेत राहते. श्रीराम समर्थ श्रीराम.